हा एक बोकड दिसतो ना, हा फक्त 5 महिन्याचा झालेला आहे आणि त्याच्यासोबत ही एक पाट आहे परत आणि त्याच्यासोबत परत अजून एक ही एक पाट आहे. असे एकाच बकरीने ही 3 पिल्लं दिलेले आहे आणि याला आहे ना आत्ता फक्त 5 महिने पूर्ण झालेले आहे आणि हे 3 बच्चं आणि परत आता बकरी आहे ना परत आता गाभण आहे. आता तिला 2 महिने झालेले आहे लागून. म्हणजे अशी 12 महिन्यात ती दोनदा जनते. 12 महिन्यात जर दोनदा जनली ना, तर एक पिल्लू सहज आपल्याला 10,000 रुपयामध्ये जाऊ शकतं. तर आपल्याला एका वेळेला आपल्याला 30,000 रुपये उत्पन्न होईल. 12 महिन्यात तिने 6 पिल्लं जर दिले ना, तर ते आपल्याला सरासरी आपल्याला 60,000 पर्यंत एक बकरी उत्पन्न देऊ शकते 12 महिन्यामध्ये. हे बघा तुम्हाला दिसत असेल चार्ट नाही. हे असं फेकसुद्धा नाही. म्हणजे फेक सांगून मला काही याचा फायदा होणार नाही. हे बघा ही बकरी ना आता परत गाभण आहे. म्हणजे ही बकरी ना 12 महिन्यात दोनदा जनते आणि सरळ 3 पिल्ले देऊन टाकते. आणि दूध दूध जर म्हटलं ना तर दूध पिलाला पुरतं. दुधाला पण चांगले आहे. आणि हा काळा बोकड आहे ना, आता सध्याच्या घडीला तो आहे ना सरासरी तो 15,000चा बोकड आहे. आणि आपण पाटा जर बघितला तर 10-10 हजारापर्यंत. आणि असाच जर एक कलर जर असला, सरासरी एका कलरचा जर बोकड असला, तर तो 100% आपण जेवढी किंमत मागू तेवढी मिळू शकेल. म्हणजे एक कलरचा काळा. बाकीच्या बोकडांना समजा सरासरीपेक्षा या काळ्या बोकडला खूप भाव असतो. हे बघा तुम्हाला दिसत असेल. ते 5 महिन्याचा बोकड आहे. आणि हे पाट आहे, हे छोटे-छोटे आहे. कारण पाठाची जी जात असते ना, ही जास्त वाढत नाही. आणि बोकड आहे ना सरासरी तो जास्त वाढतोय. आपण जर असे व्यवस्थित रीतीने जर बकरीचं पालन जर केलं, 12 महिन्यामध्ये जर आपल्याला 6 पिल्लं होत असेल, तर 100% एक बकरी आपल्याला वागवायला पुरते. धन्यवाद.